हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सिंथेटिक डिव्हिजनवरील उदाहरण सोडवायचं आहे. प्रॅक्टिस सेट 3.3 मधील उदाहरण प्रश्न असा दिलेला आहे बघा. डिवाइड ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स बाय सिंथेटिक डिव्हिजन अँड ऑल्सो बाय लिनियर डिव्हिजन मेथड. राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर. हिअर फर्स्ट एक्झाम्पल इज 2m² - 3m + 10 डिवायडेड बाय m - 5. तर या ठिकाणी आपल्याला 2m वर्ग वजा 3m अधिक 10 या बहुपदीला m वजा 5 या बहुपदीने भागायचं आहे. या ठिकाणी आपण लिहिणार डिव्हिडंड पॉलिनॉमियल इज इक्वल टू 2m² - 3m + 10. आता याचा जर कोइफिशियंट फॉर्म आपल्याला लिहायचा असेल तर आपणच लिहिणार कोइफिशियंट फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल इज इक्वल टू कोइफिशियंट बघा 2m² इथला 2 नंतर -3m तिथला -3 आणि शेवटची पद 10. तर यामध्ये व्हेरिएबल काय आहे m, त्याचेच आपण एक्सपोनेंट बघू. इथं 2 इथं 1 आणि इथं 0 आहे. ठीक आहे. आता डिवायझर पॉलिनॉमियल काय दिलं आहे आपल्याला इज इक्वल टू m - 5. सपोज m - 5 is equal to 0. So value of m is equal to 5. We have to do synthetic division. First of all, draw vertical line, then one horizontal line. कोएफिशिएंट फॉर्म लिहून घ्यायचा आहे 2 - 3 10. आता याला भाग द्यायचा आहे आपल्याला. m बरोबर 5 ही किंमत आलेली आपली 5 ने भाग द्यायचा आहे. पहिली संख्या जी आहे ती जशी तशी लिहून घेऊ आपण. आता 5 × 2 करायचं आहे 10 होतात. आता -3 + 10 7 ॲडिशन करायची आपल्याला या नंबरची आणि 5 × 7 किती होतात 35 प्लस आता इथं परत 10 + 35 त्यांची ॲडिशन करू आपण. दॅट इज 45. इट इज रिमाइंडर. आता आपल्याला जो क्वेश्चन मिळाला आहे इन कोइफिशियंट फॉर्म तो 7 कोइफिशियंट फॉर्ममध्ये आहे. आता त्याला पॉलिनॉमियलच्या स्वरूपात लिहायचं असेल तर आपण लिहिला कोइफिशियंट इज इक्वल टू 2m - 7. या ठिकाणी दोनच पदं आहे म्हणून आपण या पद्धतीने पहिल्या पदाचं सगुण 2 आणि दुसरं पद जे आहे शेवटचं ते -7 आणि m या व्हेरिएबलचा एक्सपोनेंट पहिल्या याच्यामध्ये 1 आणि दुसऱ्या पदामध्ये 0. तर या ठिकाणी रिमाइंडर काय आहे शेवटचं पद 44 आणि यामुळे आपण असं लिहिणार पॉलिनॉमियल जी आहे दिलेली आपल्याला 2m² - 3m + 10 इज इक्वल टू डिवायझर m - 5 इंटू क्वेश्चन 2m - 7 प्लस रिमाइंडर 45.